आता हे ऐकल्यावर मात्र न्यायालयामध्ये एक शांतता पसरली. कोर्टात उपस्थित असलेला प्रत्येक जण अवाक झाला, निशब्द झाला. मित्र हो, ही नाती-गोती असतात ना, ही खरोखर अनेकदा अनाकलनीय सुद्धा होऊन जातात. नात्यातला गुंता काही वेगळाच असतो, पण या गुंत्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असायला हवी की नको. 7 जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन नववधू आपल्या पतीच्या घरी येते. त्यानंतर या पती पत्नीच्या एका वेगळ्या जीवनाची सुरुवात होते. दोघांनीही म्हणजे पती आणि पत्नीनं एकमेकाशी प्रामाणिक राहण्याची अपेक्षा तर असते, पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये ही प्रामाणिकता मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. पण आता तर अशी एक घटना घडली आहे मित्रांनो, की दोन्ही विवाहित सख्या बहिणींची मागणी ऐकून दस्तूर खुद्द न्यायाधीश चक्रावले आणि कोर्टातले वकील अवाक होऊन पाहत राहिले. 2 सख्या बहिणींनी चक्क आपापल्या पतींची अदलाबदल करण्याची इच्छा न्यायालयासमोर व्यक्त केली. मोठ्या बहिणीला आपल्या मेहुण्यासोबत म्हणजे सख्या बहिणीच्या पतीसोबत राहायचं आहे, तर धाकट्या बहिणीलाही आपल्या भाऊजी सोबत म्हणजे मोठ्या बहिणीच्या पतीसोबत संसार थाटायचा आहे. वाटतंय ना मित्रांनो, हे सगळं चमत्कारिक, अविश्वसनीय, आश्चर्यकारक आणि धक्कादायक सुद्धा. पण बदलत्या काळात काहीही घडू शकतं याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणावं लागेल. आता बघा, हे प्रकरण थेट मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर खंडपीठासमोर सुनावणीसाठी आलं. न्यायालयाच्या इतिहासामध्ये असं प्रकरण पहिल्यांदाच आलेलं असावं कदाचित. आता बघा, हे प्रकरण न्यायालयापर्यंत कसं गेलं याची सुद्धा एक कथा अगदी मनोरंजक, आश्चर्यकारक आणि नवलाईची आहे. दतिया इथल्या गिरिजा शंकर यांनी आपली पत्नी आणि मुलीचं अपहरण झाल्याची एक याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती. मायाराम नावाच्या एका व्यक्तीनं त्यांचं अपहरण केलेलं आहे अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी केलेला होता. आणि मग त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी या महिलेला शोधलं, न्यायालयासमोर आणून उभं केलं. पण या वेळेला एक वेगळंच सत्य समोर आलं. आपलं अपहरण कुणीही केलेलं नाही, आपण स्वतःच्या इच्छेनुसार आपला मेहुणा मायाराम याच्यासोबत राहत आहोत असं प्रतिज्ञापत्रच या महिलेनं दिलं आणि कथित अपहरणाच्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. पण याही पेक्षा वेगळं वळण जेव्हा मिळालं त्यावेळेला मायारामच्या पत्नीनं या नात्याला विरोध करण्याऐवजी चक्क पाठिंबा दिला. माझ्या सख्या बहिणीला माझ्या पतीसोबत राहायचं असेल तर माझी काहीही हरकत नाही असं त्यांनी सांगितलं. पण पुढं तर या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळालं. मायारामची पत्नी म्हणाली, मलाही माझ्या भाऊजी सोबत म्हणजे सख्या बहिणीच्याच पतीसोबत संसार करायचा आहे. आता हे ऐकल्यावर मात्र न्यायालयामध्ये एक शांतता पसरली. कोर्टात उपस्थित असलेला प्रत्येक जण अवाक झाला, निशब्द झाला. सख्या बहिणी आपापल्या पतीची अदलाबदल करू इच्छितात आणि मग हे पाहून तर कोणाचीही बोलती बंद होणार ना. विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींना मुलं आहेत असं असतानाही त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. शेवटी हायकोर्टानं ही बाब वैयक्तिक असल्याचं सांगितल्याशिवाय यामध्ये अपहरणाचा कोणता गुन्हा सिद्ध होत नाही हे पण त्यांनी सांगितलं आणि ही याचिका फेटाळून लावली. मात्र या घटनेनं सगळ्यांना अवाक केलेलं होतं, निशब्द केलेलं होतं. याची मोठी चर्चाही सुरू झालेली होती. 2 सख्या बहिणींनी चक्क आपल्या नवऱ्यांची अदलाबदल केली तशी इच्छा त्यांनी अगदी न्यायालयासमोर बोलून दाखवली. या दोघींनीही आपापल्या संसारातून बाहेर पडून एकमेकींच्या पतीशी लग्न करण्याची संमतीही दिलेली आहे. कालाय तस्मेन महा, दुसरं काय. मित्रहो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.